नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण 1 वाटी इंद्रायणी तांदळामध्ये ओला वाटाणा घालून आपण जिरा राईस तयार करत आहोत आणि दाल तडका ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी इथं गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आपला पॅन गरम झाला की त्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहे. तुम्हाला जर साजूक तूप आवडत नसेल तर तुम्ही तेल टाकलं तरीही चालेल किंवा तेल आणि तूप दोन्ही एकत्र टाकले तरीही चालतील. मी इथं 2 चमचे साजूक तूप टाकलेले आहे. या जिरा राईसमध्ये साजूक तुपाचं प्रमाण थोडं जास्त असावं म्हणून मी इथे 2 चमचे साजूक तूप टाकून घेतलेले आहे. आपले साजूक तूप गरम झाले की त्याच्यामध्ये मी आता 1.5 चमचा जिरे टाकून घेणार आहे. आपले जिरे छान असे फुलले गेले की त्यामध्येच मी अर्धा चमचा हिंग, मी जिरे आणि हिंगची फोडणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण स्वच्छ धुवून घेतलेला इंद्रायणी तांदूळ टाकून घेऊया. आपले जिरे खाली करपू नये त्यासाठी लगेचच मी तांदळामध्ये हे जिरे मिक्स करून घेणार आहे आणि त्यामध्येच आता 1 वाटी ओला वाटाणा टाकून पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया. ज्या वाटीने मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने मी 2 वाटी पाणी टाकून घेणार आहे. पाण्यामध्ये तांदूळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता त्याच्यामध्येच मी आता चवीनुसार मीठ टाकून पुन्हा 1 मिनिट हलवून घेणार आहे आणि 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवून राईसला उकळी काढणार आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या राईसला छान अशी उकळी आलेली आहे. मी आता चमच्याने हलक्या हाताने एकदम हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आणि झाकण ठेवून 10 मिनिटं मी हा राईस शिजवून घेणार आहे. दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपला राईस छान असा शिजला गेलेला आहे. आपण चेक करूया. जरी बारीक अशी कणी राहिली असेल जरी राईसमध्ये तरी पण जी भातामध्ये किंवा राईसमध्ये जी वाफ असते त्याच्यामध्ये ती कणी शिजून जाते. त्याच्यामुळे पुन्हा पाणी टाकायची गरज नाही आहे. आता आपण 10 मिनिटासाठी पुन्हा असं झाकण ठेवून हा भात मुरायला ठेवूया. आणि 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता छान असा आपला मोकळा सुटसुटीत ओल्या वाटाण्याचा जिरा राईस तयार झालेला आहे. आणि आपले राईस देखील छान असा शिजला गेलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता आपण दाल तडक्याची रेसिपी पाहूया. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि दाल तडक्यासाठी लागणारे साहित्य 1 टमॅटो, आलं लसूण पेस्ट, 1 कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता हे सर्व आपण कट करून घेऊया. आणि आता गॅसवर एक नॉनस्टिक कुकर ठेवून त्यातलं तेल गरम झाले की आपण त्याच्यामध्ये फोडणीसाठी 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, कढीपत्त्याची पाने आणि हिंग टाकून आपण छान अशी ही फोडणी तयार करूया. आता यामध्येच मी बारीक कट केलेला कांदा, एक 5 मिनिटं आपण हा कांदा परतून घेणार आहोत. आपला कांदा परतत आहे त्यामध्येच मी आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट,
टाकून 2 ते 3 मिनिटं आपण हे परतून घेऊया, जेणेकरून आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा दूर होईल. आणि आता त्याचमध्ये बारीक कट केलेला टमॅटो मऊसर होईपर्यंत आपण हा परतून घेणार आहोत. आपला टमॅटो मऊसर झाला की त्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद आणि स्वच्छ करून घेतलेली तुरीची डाळ आपण ह्यात टाकून घेऊया. आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. आता यामध्येच मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा 1 मिनिट आपण हे हलवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली डाळीचा कलर दिसतोय. आता यामध्येच मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण कुकरला झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि 5 शिट्ट्या आपण ह्याच्या काढून घेऊया. आपला कुकर थंड झाला की आपण खोलूया. तुम्ही पाहू शकता छान अशी आपली डाळ शिजली गेलेली आहे. आता मी चमच्यानेच ही डाळ थोडी हटते आणि आता आपण ही डाळ मी एका भांड्यात काढून घेणार आहे. आपण आता छान असा तडका तयार करून घेऊया. तडक्यासाठी मी फोडणीचं भांडं ठेवून त्यातलं तेल गरम झालं की मी त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण किंवा असा लांब असा लसूण कट करून घ्यायचा, तो टाकून घेणार आहे आणि छान असा खरपूस होईपर्यंत मी हा तेलात तळून घेणार आहे. त्यामध्येच मी 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या, पाव चमचा हिंग टाकून घेणार आहे. आणि लसूण आपला छान खरपूस तळला गेला की गॅसची फ्लेम बंद करायची आणि त्यानंतर मी इथे काश्मीरी लाल तिखट टाकून घेतलेले आहे. आणि आता ही फोडणी आपण डाळीवर टाकून घेऊया. छान असा आपला लसूणी डाळ तडका तयार झालेला आहे.